अर्थ करायला पाहिजे. आता पोट भरायचं अवघड झाले. आम्हाला तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिवस परमार्थ, हर निशी सदा परमार्थ करावा आणि पाय न ठेवावे. आता आडमार्गे पाऊल ठेवल्याशिवाय पोटच भरत नाही अशी परिस्थिती निर्माण होय ना. कोणी सरळ चालायला मागत नाही. माणूस दिसायला सरळ दिसतो, चालणं सगळी खेकड्याची चाल. खेकडं सरळ कधी जात नाही, आडवत चालत असते. खेकड्याच्या नंतर खेकडं भौतिक दृष्ट्या आडवं चालते, पण माणूस मनाने आडवा चालतो. शरीराने शिधा चालत असतो, मनाने मात्र त्याची पाऊल आडवेच पडत असतात. आणि परमार्थ करायला पाहिजे. यासाठी ते म्हणतात की हे होऊ नये असं वाटत असेल, रात्रंदिवस परमार्थ करायला पाहिजे. कसं करणार रात्रंदिवस परमार्थ? जेवायचं नाहीये, पोट भरायचं तर काम करायला नको. कसं अहर्निशी परमार्थ? अह म्हणजे दिन, दिवस, निशी म्हणजे रात्र. रात्रंदिवस परमार्थ करायला पाहिजे. का शौचाला जायचंय, लघवीला जायचंय, कपडे धुवायचंय, आंघोळ करायचंय, जेवण बनवायचंय, जेवायचंय. जेवण बनवायला जे लागते ना ते मिळवावं लागते, ते काय वरून पडत नाही. असं नाही बनवून ठेवले की भाताचा डोंगर बनवलेले आणि आमटीची नदी वाहते, गेला थोडासा उकरून घेतला, नदीतल्या कालवला पाणी पोटभर, असं तरी होत नाही ना. हे सगळे आपल्याला करावं लागते. आणि असं असतानाही तुकाराम महाराज आम्हाला म्हणतात हरनिशी सदा परमार्थ करावा. कसं करणार परमार्थ? हे सगळे करावंच. मग तुकाराम महाराज काय चुकीचे म्हणतात का? असंही त्याचा अर्थ नाही. बहुतेक त्या अभंगाला नीट आम्ही समजण्यामध्ये कमी पडत असू. कारण आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमची टाइम टेबल जर बघितलं, परमार्थ सोडून सगळीच असते. हाय परमार्थ कुठे तरी जरासा एखाद्या थोडस एक 5 मिनिटं उरक लवकर म्हणतात. तो भटजी पूजेला आला तर म्हणत भटजी आपल्याला वेळ नाहीये, पटकन उरकून टाक म्हणतात. तो बिचारा पूजा घालायला झालाय, त्याची पूजा होईपर्यंत आम्हाला संयमाने बसण्याची. तो कथा वाचायला आलाय, ती कथा सुद्धा पुरा वाचू देत नाही. त्याची कथा वाचन चालू असते, हा 10 फोन घेऊन ठेवतो. आणि महाराज उरका म्हणतोय का? ही परमार्थ म्हणजे आम्हाला परमार्थाला वेळ कुठे आहे? बऱ्याच लोकांना मी विचारतो, काय बाबा हल्ली दिसत नाही. महाराज मरायला वेळ सौड नाही हो. आता काय सांगायचं म्हणजे माणसाला मरायला सुद्धा सौड नाही, पण एक दिवशी सौड काढूनच मरावं लागतं. मरण काय कोणाचाही वाट पाहत नाही. आपण म्हटलं की 4 दिवस थांबा यम महाराज, 4 दिवसात माझे काम उरकतो. यम महाराज म्हणतात 4 सेकंद थांबत नाही. नित्यम सन्निहितो मृत्यू हो. प्रत्येक क्षण आपली सावली आपल्या बरोबर जसं असते तसं मृत्यू आमच्या बरोबर चालत असतो. पण त्याचा वेळ येईपर्यंत तो अजिबात आम्हाला हात लावत. इतकी इमानदार व्यक्ती आहे ती जगातली. आमच्या बरोबरच चालतो, कधी भीती दाखवत नाही, कधी काय करत नाही. मी तुझ्या बरोबर आहे हे सांगत नाही, पण त्याचा वेळ आला 50 डॉक्टर समोर असला तरी सोडत नाही. घेऊन दवाखान्यातच होता, हातापायाला सगळे डॉक्टर उभे होते. डॉक्टर आजारावर उपचार करू शकतात, मरणावर नाही उपचार करू, मृत्यूवर नाही उपचार करू. धावच लागते, धावच लागते. का? मृत्यू हा एक राजा आहे, तिथे कोणाचा चालत नाही. जगात 2च राजा आहेत, एक मेघ राजा आणि एक यमराजा. तिसरा राजा झालाच नाही अजून पण. का? ज्याची जे कोणाचेही ऐकत नाही, पण आपल्या कर्तव्य कोणा
मुळेही ते थांबवत नाही, त्यांना राजा म्हणतो. आपली हुकूम बरोबर चालवणं, नित्य आमच्या बरोबर चालतो. आम्ही म्हणतो वेळच नाही आम्हाला, दिला तरी आम्ही काय ते वेळ पाळत नाही. ययातीला अशीच एक महाभारतात छोटीशी कथा. ययातीला 100 वर्ष पहिल्यांदा दिली, 86 वर्ष दिली. 86 वर्षात तो म्हणाला, मला जी कार्य करण्यासाठी मी जन्माला आलो होतो ते अजूनपर्यंत जमलं नाहीये, आता करेन, थोडा वेळ द्या म्हणाला. त्याचाच एक मुलगा आपला स्वतःचा आयुष्य ह्याला दिला असं आपण ऐकतो. त्याच्यावर एक सुंदर कादंबरी लिहिलेली आहे मराठी, ययाती कादंबरी खांडेकरांनी लिहिलेली आहे, खूप सुंदर आहे आणि ज्ञानपीठ अवॉर्ड मिळालेले. आणि छोटीशी एक कथा, त्याच्यावर त्यांनी मोठी कादंबरी लिहिलेली आणि हातात घेतला की ते संपेपर्यंत ठेवत नाही, इतकी सुंदर कथा. काय आहे, ययाती आणि त्याची पत्नी शर्मिष्ठा त्यांची कथा आणि त्यांना झालेली 100 मुलं आणि त्या मुलाने त्याच्याकरता दिलेले आयुष्य. आणि कितीही दिले तरी माणसाला आयुष्य पुरत, 1000 वर्ष दिले तरी म्हणतो आणखीन मला पाहिजे. आम्ही अजूनही अपेक्षा करतो, अजूनही अपेक्षा करतो, नाही संतुष्ट झाला. शेवटी यम महाराज घेऊन गेला, अशी कथा. रात्रंदिवस परमार्थ काय करणार आहे. यात कुठेतरी 2 मिनिटं 5 मिनिटं करावं, तर 2 मिनिटं 5 मिनिटं सुद्धा करायला आम्हाला जमत नाही. अरे मनुष्य यासाठी जन्माला आला आहे, त्यासाठी तो काम केला पाहिजे असं सर्व संत टाहो फोडून सांगतात, तरी आम्हाला जमत नाही. आणि ऐकतो तर ऐकायला बरं वाटतं, ऐकतो नाही, रोज भजन करतो. अहर्निशीचा परमार्थ करावं, पाय न ठेवावं आडमार्गी. आडमार्गी कोण न जे जातील त्यातून काढील. कुठे करतो रात्रंदिवस परमार्थ कोणता? किंवा या म्हणण्याला तात्पर्य तरी काय असेल? किंवा असं असू शकते का? बघा, मुलं खूप चांगले गुण घेतले, 95-96% गुण घेतले, तर काय म्हणतात गल्लीतले, गावातले, घरातले, हे रात्रंदिवस राबला कोण? मुलगी रात्रंदिवस अभ्यास केली, म्हणताना एवढी गुण. रात्रंदिवस म्हणजे काय एकच काम करत होते? आपल्या सगळे दैनंदिन काम करून त्या अभ्यासाला प्राधान्यता देत होते, असं त्याचा अर्थ. हे दिवस रात्र एक केले, कसे साध्य केले? दिवस रात्र एक केले, तेव्हा हे यश मिळालं पण असं म्हणतो आपण. याचा अर्थ अधिक वेळ दिली. तसं तुकाराम महाराजांचंही या अभंग म्हणण्यापाठीमागे महत्व आहे की अध्यात्माला अधिक महत्व द्यावं. याचा अर्थ दिवसा थोडं करावं, संध्याकाळी थोडं करावं, दुपारीही थोडं करावं, असं त्याचा अर्थ होऊ शकतो. थोडं थोडं जेवणाला बघा, चव येण्याकरता मीठ काही किलोभर लागत नाही, थोडं लागते. थोडं असेल तर अख्ख्या भोजनाला चव येते, चव येते. तद्वतच आमच्या जीवन जे आहे, या जीवनाला थोडंसं जे जगतो आहोत आपण, आजीविका आहे, आमची विचारसरणी आहे किंवा आपली वर्तन आहे, हे सर्व ही सुखावह वाटण्याकरता त्याला अध्यात्माची मीठ थोडंसं पाहिजे. अध्यात्माची मीठ आमच्या आचरणात असेल, जीवन खूप रसमय होते, रसवती होते. रसवती म्हणजे सरस्वती. सरस्वती माहिती आहे ना आपल्याला? सा रसवती, ही रसवती आहे.
रसवती म्हणजे खुलून ठेवा, सदा काळ सुखी, रसरसित सुखी ठेवणार. ठीक आहे. तसा अध्यात्मही असंच आहे की चालत राहा, चालत राहा, चालत राहा, सुखी होशील. काही लोकांनी सांगितलं संगम त्यक्त्वा सुखी भवेत्, वा विषयांचा साथ संगत सोड, परमार्थाचा कास धर, सुखी होशील, असं काही लोकांनी सांगितलं. काही लोकांनी सांगितले की त्यागेन एकेन अमृतत्वमानशुः. बाबा, ज्या गोष्टी आपल्याला अडचणीत टाकणारी आहे, आपल्याला दुःख देणारी आहे, त्या गोष्टींची त्याग कर. म्हणजे जे जे केल्याने आम्हाला दुःख प्राप्त होते, सगळेच काम सोडा म्हटले नाही, जे केल्याने आम्हाला दुःख प्राप्त होणार आहे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात ना, आडमार्गे जाऊ नको, आडमार्गाचा त्याग कर पूर्णते. आडमार्गाचा त्याग कर याचा अर्थ स्वतःचाही हिताचा नाही, दुसऱ्यांचाही हिताचा नाही, अशी काही सवय तुझ्याकडे असतील तर हे पूर्णतया त्याग कर, ज्यामध्ये आपलंही हित नाही आणि दुसऱ्यांचंही हित नाही. अशा पद्धतीचे जीवन आम्ही जगतो. आम्हालाही काही मिळत नाही, त्यांनाही काही मिळू देत नाही. काही लोक असं म्हणतात, मी सुखाने नाही जगलो तरी चालेल, पण तुला सुखाने जगू देणार. होय ना? मग पाठीला बांब बांधून घेतात, पोटाला बांब बांधून घेतात, गर्दीत जाऊन स्फोट करतात. म्हणजे स्वतःही मेला आणि 5-25 अशी प्रवृत्ती आहेत ना. अशी लांब आहेत, कुठेतरी काश्मीरला किंवा बॉर्डरवर आहेत असं त्याचा अर्थ नाही, किंवा मुंबईला आहेत, कुठे लोकल मध्ये बॉम्बस्फोट झाला, किंवा आणि कुठल्या हॉटेलवर बॉम्बस्फोट, असा त्याचा अर्थ नाही आहे. आमच्या अवतीभोवतीने सुद्धा ही प्रवृत्ती असतात. ही प्रवृत्ती आहे, व्यक्ती नाही, व्यक्तीची ही प्रवृत्ती आहे. ना सुखाने जगणं आणि कोणाला सुखाने जगू न देणं, याच्या संबंधात म्हणतात की ही पूर्णपणे त्यागात जगती पूज्य. त्याग जगात अत्यंत पूजनीय आहे आणि अशा गोष्टींची त्याग करावा जे आपल्याला त्रास देतात आणि इतरांनाही काय. मी जे केलेले आहे त्याची फळं मलाच येणार ना. आम्ही जे कर्म करू, आम्ही केलेले कर्माची फळं शेजाऱ्यांना नाही जाणार, आम्हाला शोधत येणार. आज केलेले उद्या येणार, आज केलेले आज पण येऊ शकतो, नाही असं नाही. मी कोणाला तरी एक मुस्काट्याला लावलं, ज्याला मुस्काट्याला लावलेले माझ्यापेक्षा जर बळकट असेल तर तत्क्षण येईल, आणि तो जर कमजोर असेल, भाऊबंद गोळा करणाऱ्याला थोडा वेळ लागेल एवढं, पण फळ मिळणार 100%. का नाही मिळणार? सगळ्यांना मिळणार. ज्यांची त्यांची कर्माची भोगली आहे, ज्याला त्याला देणार. ती शोधत येते, कुठेही गेल्याने त्याला ते चुकवता येत. ही गाव सोडून गेलो म्हणजे त्या गावात नवीन होतो असं नाही आहे. आम्ही कुठेही गेलो तरी आमची पाठलागणी करत होतो. म्हणून आम्ही त्या अपप्रवृत्तीचा त्याग करा, त्या हीन गुणांचा त्याग करावा. हे आडमार्ग. सर्वजण ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने जाणं सोडून आपण आडमार्ग जातो. सगळेजण राबून खाऊया म्हणतात, एक जण म्हणतो चोरी करून खाऊया. चोरी करणं त्याला नंतर इतकं सवय होऊन जाते की एक दिवस चोरी नाही केला तर त्याला चैन पडत नाही, रात्री झोप लागत नाही. चोरी शब्दाचा अर्थ जर गाभाऱ्यापर्यंत जाऊन बघितलं तर आम्ही सगळे त्यात बसतो की काय असं संशय, कोणी सुटणार नाही त्यात. म्हणून आपण विचार करून पाऊल टाकायचं, विचार करून पाऊल टाकायचं. आम्ही जे करतो
याच्यात आमच्या हक्काचा किती आहे, आमचा प्रयास किती आहे, आम्ही कितीवर त्याच्यावर दावा करू शकतो, ज्याच्यावर आम्ही कुठलाही दावा सांगू शकत नाही तेही जर आणलं तर ती चोरीच आहे. वा ज्यांनी आपल्याला दानही नाही केलेले, ज्याने आपल्याला दक्षिणाही दिलेली नाहीये किंवा आपल्याला त्यांनी बक्षीसपत्रही दिलेली नाही, पण आम्ही आणले, आम्ही ते कसं आणले माहित नाही, आमच्या स्वाधीन आम्ही कसे हक्कदार बनतो, यासाठी आम्ही कष्टाळ श्रमशील बनणं गरजेचे. सर्वजण कोणालाही नुकसान होणार नाही असं बोलतात. काही लोकांना खरं बोलायची सवय असते. ज्यांना खरं बोलायची सवय असते त्यांना काही लक्षात ठेवायची गरज नाही, बरोबर? काही लक्षात ठेवायची गरज नाही, कारण आहे असेल ते आहे ते बोलणार. ज्यांना खोटं बोलायची सवय आहे ना, कधी कोणाकोणाबरोबर काय काय खोटं बोलले ते पहिल्या दिवसापासून सगळे 10-20 वर्ष लक्षात ठेवावं लागते. नाहीतर ह्याच्या त्याला त्याच्या ह्याला झालं तर ह्याची फजिती. म्हणजे आम्ही सहज मार्ग जर सोडलं तर ही कष्ट आहेत ना आमच्या मागे, कष्ट आहे. म्हणून ही आडमार्ग म्हणतात. आडमार्ग अशी खूप सारे आहेत. आमच्या जीवनात जेवढं शक्य आहे तेवढा आपण कोणालाही आमच्या वाणीने दुखवू नये. दुखवायचं असत तर कोणाला दुखवायचं आहे? ज्यांच्यावर आमचा हक्क आहे ते जर चुकत असतील तर माझ्या कठोर वाणीने त्यांची दुरुस्ती करण्याकरता आम्हाला अधिकार आहे. रस्त्यावर राहणाऱ्यांना शिव्या देऊन सरळ करण्याचा अधिकार आम्हाला नाहीये. आम्ही ज्यांना जीव खाऊ घातलेले, ज्यांच्यावर आमची अधिकार आहे, आम्हाला मुस्काट्याला लावण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्यांच्यावर आम्ही प्रेम करतो, ज्यांची हित आम्ही जपतो, तो कुठे चुकला तर त्याच्या मुस्काट्याला लावण्याचा अधिकार आम्हाला आहे. पण सगळीच मारायला निघाले. एका गावात चोर होता, सापडला. सापडल्यावर राजा म्हणाला, सगळ्या त्या चोराला आणून झाडाला बांधा म्हणाला. गावच्या मध्यभागी कट्टा होता, कट्ट्यावर झाड होता, झाडाला बांधले आणि सगळ्या गावच्या लोकांना सांगितलं सगळ्यांनी एक एक दगड मारायचे, याला खेचून मारून संपवायचं, म्हणजे पुढच्याना कळायला पाहिजे आमच्या गावात चोरी झाली तर, चोरी केली तर काय शिक्षा होऊ शकते हे कळायला पाहिजे. राजाही एक दगड घेऊन उभा होता, लोकही सगळी एक एक दगड घेऊन आता 1, 2, 3 म्हटले की सुरू करणार. तेवढ्यात एक महात्मा आले. म्हणाले काय चाललंय? राजा म्हणाला महाराजा गावात चोरी केलाय. अच्छा, मग काय करणार आहे? चोरीला आमच्याकडे शिक्षा ठेचून मारायचं दगडाने. हा 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 बरोबर आहे म्हणाले, अगदी योग्य. पण मी एक सुधारणा सुचवू का यात? हा सुचवा ना म्हणाले. तुम्ही महात्मा आहे, तुमचे अधिकार आहे. जरूर ह्याला मारायला पाहिजे, जिवंत ठेवला नाही पाहिजे. पण दगड मारणाऱ्यांनी मनापासून विचार का, आयुष्यात कधीही चोरी केलेली नाही कोणाची, त्यानेच फक्त दगड मारायचं. राजा म्हणाला बरोबर आहे, आयुष्यात ज्यांनी कधीही कोणाचाही चोरी केलेली नाही त्यानेच दगड मारायचा. उचललेले दगड सगळे खाली, हात सगळ्यांची खाली हात आले. शेवटी राजाचाही हात खाली आला. राजा तुम्ही तरी मारायला, मी तरी सगळ्यात जास्त पापी म्हणा. मॉब लिंचिंग करणं सोपं आहे, पण विचार करणं गरजेचे आहे ना, की मी किती भागीदारी आहे, मी किती शुद्ध आहे. आम्ही लोकांची शुद्धाशुद्धता दिवसभर तपासत असतो, स्वतःची सोडून. कारण आमची अपेक्षा असते जग सुधारायला पाहिजे मला सोडून, पण मी असंच राहणार, पण बाकी जग सुधारायला पाहिजे.
मग कधी कधी आमची अपेक्षा देवाने सगळी जग सुखी ठेवायला पाहिजे, पण सुरुवात माझ्या घरापासूनच करायची ही आमची अपेक्षा, बरोबर. देवा आलाय तर शेजाऱ्यांपासून सुरू कर, मी आहे बरं असा एक जण तरी म्हणते नाही, आलाय तर मग माझ्यापासूनच सुरू करा, सुखी ठेवायचं आहे ना माझ्यापासूनच, आणि दुःख द्यायचं शेजाऱ्यांपासून सुरू होऊ द्या, शेवटी माझी पाळी येऊ द्या. ही माणुसकीची वर्तन, ही आडमार्गाने चालण्याची पद्धत. ही जी आडमार्गाने चालणारी आहे, खोटं बोलणारी असतील, चोरी करणारी असतील, व्यभिचार करणारी असतील, व्यसन करणारी असतील, हे सगळे आडमार्ग आहेत. म्हणजे एक माणूस सुखी होण्याकरता जेवण खाऊन सुखी होण्याचं सोडून दारू पिऊन सुखी होण्याचं म्हणतो, म्हणजे त्याचा आडमार्ग आहे तो. जो माणूस पाणी पिऊन सुखी होण्याऐवजी आता तो म्हणतोय ना दूध पीत नाही, ताक पीत नाही, कुठला ज्यूस पीत नाही, तो म्हणतोय मला दारूच पिऊन बरं वाटतंय. आडमार्ग आहे, आडमार्ग आहे. आडमार्गी कोण जन जे जातील, कोण आडमार्गाने, एक तऱ्हाचे नाही अनेक तऱ्हाचे लोक आहेत. चाडी चुगली करणार, चाडी चुगली करणं हे काही सरळ मार्ग आहे. जाता जाता आग लावून गेला, मगाशी तरी बसला होता तो व्यवस्थित बोलतो, हा तेव्हा चिडली टाकूनच गेला. काही लोकांना सवय असते, मेला तरी त्याची ती खोड जाते. गावात एक होता, आयुष्यभर गावात आग लावायचीच काम केलं, कधीही एकही चांगलं काम केलं नाही. अख्खा गाव शिवी घालत, मरायला टेकला, मरायला टेकला. आणि म्हणाला गावच्या प्रमुख आहेत ना, प्राण सोडण्यापूर्वी मी त्यांच्याशी थोडं बोलायचं, म्हणा माझी काही व्यथा त्यांच्या समोर मांडायचं आहे, मला त्यांना बोलवा. मग गावचे प्रमुख इकडे काय म्हणतात तुमच्याकडे, कोच म्हणतात काय तुमच्याकडे भरपूर आहेत बाबा. मी एकाला म्हटलं तर दुसरं कोणत्याच नाराज व्हायला, ते दसपाटीतले लोक आहेत. इनामदार, इनामदारला बोलवा. मग बोलून आणले इनामदारला. तो मरणशय्येत होता ना, तो म्हणाला इनामदार मी चुकलो, माझ्या आयुष्यात करू नये ते सगळे, मी आडवाटेने चाललो आणि माझीही बर्बादी केली, मी दुसऱ्यांचीही बर्बादी केली. पण माझी एक इच्छा आहे, मी जे पाप केलेले ते शिक्षा इथेच भोगून जाऊ अशी माझी इच्छा आहे. काय करायला पाहिजे? काय नाही, एक चांगलं खूट तयार करून आणा आणि माझ्या तोंडात एक खूट मारा, इथून पुढे कुठे बोलावं लागू नये. नाही बाबा असलं काम कर, नाही बघा मला माझ्या समाधानासाठी, मी आता मरणारच आहे म्हणाला, तुम्ही नाही मारलं तरी मी मरणारच आहे, लोकांना कळावं. असा करून गेला, मग शेवटी त्याला असं शिक्षा भोगावं लागली, असं एक मेसेज जाऊ दे म्हणाला गाव. तो इनामदार बिचारा कशात काय नव्हतं, तो म्हणाला मरताना ही शेवटची इच्छा त्याची पुरी नाही केली तर पाप आपल्याला लागेल, म्हणून तो एक फूट स्वतःकडनं बनवून आणला आणि त्याच्या तोंडात मारला आणि तो मेला. 2 मिनिटात पोलीस हजर, कारण तो आधीच कंप्लेंट देऊन ठेवला होता, कारण हा एकटाच राहिलाय गावात, ह्यालाही एवढं संपूनच जायचं, सगळ्याला घालवले मी जेलमध्ये, हा एकटाच राहिला होता, ह्याला कसं घालवायचं, म्हणजे मेला तरी त्याचा. समजलं तुम्हाला? म्हणजे आडमार्गाने चालणारी असतात ना बाबा बाबा, आडमार्गी कोण जन जे जाऊ नये कोणी, त्याची काळजी घ्या. याचा अर्थ जे नीतिमत्ता संपन्न लोकांनी आहे ते स्वतः आचरण करून दाखवावं आणि इतरांनाही आपल्या मार्गे. महाजनो येन गतस्थ पंतः, मोठी माणसं ज्या मार्गाने जातात त्याच मार्गाने इतर लोक जाऊ इच्छित असतात, म्हणून त्यांना घेऊन जा. अथवा यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवे सर्वे जना, मोठी माणसं जी जी आचरण करतात तीच आचरण शेवटी लोक अनुपालन करत असतात.
म्हणून घरातल्या मोठ्याने छोट्यांना काय शिकवायची इच्छा असते ती आपण करून दाखवावं. मग छोट्या मुलांना काय सांगावं. आमच्याकडे बरीच लोक येतात, स्वामीजी याला जरा भयंकर उद्धट आहे, उर्मट आहे, याला जरासा बुद्धी द्या तुम्ही. त्याला द्यायचं बुद्धी. फारच वांड आहे, फारच उद्धट आहे, कोणाचंच ऐकत नाही घरात. मग काय करतो म्हणजे पाय पड म्हटले की खिडकीवर चढतोय, उडी मार म्हटले तर खुर्चीवर बसते आणि खुर्चीवर बस म्हटले की उडी मार, असं करतोय. काय करायचं. अच्छा, मी म्हटलं त्यांना शाळेत शिकवतात का असं याला. नाही नाही, शाळेत तर गुरुजी असले काय शिकवणार नाही, तिथे काय 4 तास असतो, किती शिकवणार, असले काय शिकवत नाही. मग गल्लीत बिल्लीत जातोय का. ते म्हणाले गल्लीत जा म्हटलं तरी खेळायला जात नाही, दिवसभर घरातच बसतोय. मग हे शिकला कुठे. मी त्या बाळाच्या आईला विचारलं कोणाकडनं शिकलाय. ते आहेत नाही, त्यांचीच शिकलाय हे सगळं. मग आता यांची शिकलाय तर उपचार कोणावर करायचा, यांच्यावर करायचे की ह्याच्यावर करायचं. आम्ही काय करतो, ज्याच्यावर उपचार करायचा त्याला सोडतो आणि म्हणजे चेहऱ्यावर उपचार, धूळ बसले चेहऱ्यावर, आरसा पुसतोय. आरशाला काही करायची गरज आहे, ते चेहऱ्यावरची धूळ पुसायची. आमच्या चेहऱ्यावर धूळ पडलेले आणि आरसा पुसायला नाही. आम्ही आत्मसात केले पाहिजे त्या गोष्टी. म्हटलं ना, यद्यदाचरती श्रेष्ठ, यद यद आचरती, जे जे आम्ही आचरण करतो, कोण श्रेष्ठ म्हणजे ज्येष्ठ मंडळी, जे जे आचरण करतो तत् तत् एव इतरे जनाः, त्या त्या गोष्टी इतर लोक अनुपालन करतात. मग कुणाकडे आली जबाबदारी, आमच्याकडे. आमची काय झाले, प्रवचन कीर्तन करणं, उपदेश करणं. तुम्ही घरातली माणसं उपदेश करणं म्हणजे व्यवसाय झाला. हे आम्ही आचरणात असायला पाहिजे. प्रवचन कीर्तन किंवा उपदेश करणं घरात एक व्यवसाय नाही. आम्ही आमच्या आयुष्यात हे किती उतरू शकतो, याचे आचरण किती करू शकतो. कारण मी जितकं जास्त बोलेन तितकी जबाबदारी माझी वाढत जाईल, याची आम्ही प्रत्येक जण घरातल्याने लक्षात ठेवायला पाहिजे. मी 4 वाक्य जादा उच्चार केले तर 4 वाक्य आचरणात आणण्याची माझी जबाबदारी वाढणार. मग मी सांगणार आणि ते ऐक, असं कधी होत नसते. घरातले आम्ही जे मोठी माणसं आहोत, बाळाला जे सांगतो ना, सांगण्याची गरज नाही. आम्ही जे करून दाखवतो ते ऑटोमॅटिकली करतो. कारण त्यांच्यावर संस्कार करायला बाहेरचे कोणी येत नाही, आम्हीच असतो. पण आम्ही दोष देत असतो इतरांना, हे बिघडले बघा म्हणून. कुणाच्या संगतीने बिघडली याची एकदा आपणच आढावा घ्यावा. कुठेतरी जाऊन थांबेल ना, कारण बाळ काय त्याच्यावर काय कुठल्याही वरून गुणावगुण पडलेले नाही त्याच्या डोक्यात. कोणाच्या तरी पालन करतो, अनुसरण करतो. म्हणून आमच्यावर मोठी जबाबदारी. त्यातून काढील तोची ज्ञान, त्यातनं काढलं पाहिजे, त्यातनं काढलं पाहिजे. त्यांना त्या मार्गातून आपण विचलित होणाऱ्यांना आपण मार्गावर आणणं हे आपलं काम आहे. ज्ञानी म्हणवणार कसं, उपदेशाने. खूप मोठी जबाबदारी. आपण नेहमी ऐकतो, गांधीजींकडे एक महिला गेली आणि म्हणाले की माझा बाळ भयंकर गुळ खाते, पोटात जंतू झालेले आहेत, तरी ऐकत नाही, तुम्ही जरा ह्याला समजवा. गांधीजी म्हटले म्हणे की 4 दिवसांनी या, मी सांगतो. 4 दिवसांनी गेली. गांधी म्हणाले, हे बाळा गुळ खाऊ नको, जंतू होतात पोटात. एवढंच म्हणाले. मग ते आई वडील म्हणे एवढंच म्हणाले. मग 4 दिवसापूर्वी बोलता येत नव्हतं एवढं म्हणाले.
गांधी म्हणाले मी पण गुळ भरपूर खात होतो, मी बंद केली 4 दिवसात, आता सांगतो मी हे नक्की लागू पडणार. मी खात असेल आणि त्यांना सांगत असेल तर अजिबात त्याचा परिणाम नाही होणार. ही आम्हा सगळ्यांनाच लागू आहे. प्रत्येक तुम्ही जे जे सिंहासन घालून बसलायत ना घरात यजमान म्हणून, आहे की नाही? प्रत्येक परिवारात आहे की नाही पट्टाधिकारी? हा सगळे पट्टाधिकारीच आहेत. सगळे आपापल्या राज्य आपण घरात स्थापन करून बसलोय आणि आमच्या सगळ्यांचे राज्याभिषेक ग्रहाभिषेक झालेले आहे. आमची जबाबदारी लोकांची नाही जबाबदारी. त्यातून जर काय कुठलं तरी दुसऱ्या कारणास्तव काय थोडा अपवादात्मक दृष्ट्या व्हायचं कारण असू शकत नाही. असं ही अशा वेळी विशेष काही क्रिया विशेष माणसाकडे घेऊन तिथे ठेवून त्यांच्यात परिवर्तन करून ही आपल्या म्हणजे सर्वसाधारणपणे आम्हाला सगळ्यांनाच तुकाराम महाराजांनी असा उपदेश केले की आपण शक्यतो सरळ आणि जे आड मार्गाने जात असतील तर त्यांना जो सरळ मार्गावर आणतो त्याला ज्ञानी म्हणतात. असं नाही बाबा असं चालूया असं समजावून सांगून आपल्या बरोबर आणतो त्याला ज्ञानी म्हणत. ज्ञानी म्हणजे असं नाही कुठली डेफिनेशन केले तुकाराम महाराजांनी ते भगवे घातलेले असायला पाहिजे, टिळा लावलेली किंवा गंध लावलेली, त्रिपुंड लावलेली किंवा जटा वाढवलेली, जानवून नेसलेली असं काही हे नाही. यातून त्यांना बाहेर काढण्याची किंवा सरळ मार्गावर आणण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे तो ज्ञान. मग ते पुरुष आहेत का, महिला आहेत का, लहान आहेत का, मोठे आहेत का, अमुक जातीचे आहेत का, तमुक जातीचे आहेत का, काही संबंध नाही. पण ते संबंध ते आचरण संपन्न व्यक्तिमत्व असायला पाहिजे. आचरण संपन्न व्यक्तिमत्व असायला पाहिजे. बस बुद्ध गावात चालले होते. बुद्धांना भिक्षेला आमंत्रण दिले आम्रपाली. तुम्ही ऐकलं असणार आम्रपाली नावाची एक महिला होऊन गेली बुद्धांच्या काळात. मगध म्हणजे आजचा जो बिहार आहे, पाटणा त्याची राजधानी. बिहार म्हणजे बिहार तो बुद्धांचं विहार केलेले स्थान आहे म्हणून त्याला बिहार असं नाव पडलं. ती बुद्धांची तिथे बॉर्डरवर जन्मभूमी आहे भारत आणि नेपाळच्या, आणि त्यांची कर्मभूमी बिहार. आणि बुद्धांची वैशिष्ट्य असं होतं की कुठल्याही गावात गेले तर 2-3 महिने एका गावात राहायचे. गावाबाहेर वन असायचं, वनातच मुक्काम असायचा आणि दर दिवशी कोण ना कोण तरी घरी त्यांच्या भिक्षा द्यायला बोलवायचं. दर दिवशी सकाळी त्या गावात संध्याकाळी 2 वेळ प्रवचन चालायचं बुद्धांनी. आणि प्रवचन ऐकायला आलेले माणसांमध्ये काही लोक आपल्या घरी त्यांना भिक्षेसाठी निमंत्रित करायचे. एके दिवशी आम्रपाली नावाची नगरवेश्या म्हणजे ती जन्मल्याबरोबर अत्यंत सुंदर मुलगी होती. वयात आल्यानंतर अनेक राजे महाराजे तिच्याशी लग्न करण्यासाठी लढायला तयार झाले. तेव्हा त्या वैशाली नगराचा जो राजा होता त्याने हुकूम सोडला, असा सगळे राजे महाराजे लढून बाकीच्या लोकांना मारण्यापेक्षा, कोणाचे एक पत्नी बनवण्यापेक्षा तिला आपण नगरवधू बनवू म्हणा, म्हणजे नगरवेश्या बनवू म्हणा. आणि तिची इच्छा नसताना, घरच्यांची इच्छा नसताना तिला गणिकास्त्री बनवलेली. आणि इतक्या प्रसिद्ध गणिकास्त्री होती आम्रपाली
अनेको राजे महाराज आपली सगळी आस्ती सगळी विकून संपत्ती तुझ्या दारात ठप्पे लावून बसलेले होते तिच्या दर्शनासाठी. अशी संपत्ती कमवलेली होती. कुठल्या राजा महाराजांकडे नव्हती एवढी संपत्ती. एकटी आम्रपालीकडे होती संपत्ती. अनेको राजा एकत्र केले तर जेवढी संपत्ती तेवढी संपत्तीची मालकी एकटीच होती. आणि ती दर दिवशी बुद्धांचे प्रवचन ऐकायला जात होती. लोक बोलवतात आपापल्या घरी, मी का बोलवू नये यांना म्हणून ती आमंत्रण दिले बुद्धांना. आणि बुद्ध म्हणाले उद्या तुमच्या घरी येत. हे जसंही गावच्या प्रमुख लोकांना कळलं ना, गावात हाहाकार सुरू झाला. हा बुद्ध त्या वेश्येच्या घरी जाणार, त्या पापीची भिक्षा स्वीकारणार. सगळेजण म्हणाले, आपापसात बोलायला लागले. शेवटी चार माणसं म्हणाले, नाही आपण आपापसात बोलून चालणार नाही, आपण जाऊया, जाऊन बुद्ध भगवंताला सांगू, भंतेला सांगू म्हणाले. जाऊन बुद्धांना निवेदन केले काय, महाराज तुम्ही उद्या त्यांच्याकडे जाणार आहे ना, ती व्यक्ती चांगली नाहीये. बुद्ध म्हणाले, कुणी ठरवली ती चांगली की नाही वाईट आहे? नाही आम्ही गाववाले सांगतो ना. नाही तुम्हाला जे वाईट वाटते व्यक्ती ते माझ्या दृष्टीने वाईट आहे असं मला अजून वाटलेलं नाही ना. व्यक्ती कोण चांगले कोण वाईट हे तुमच्या दृष्टीने तुम्ही ठरवलं, माझ्या दृष्टीने मला ठरवू द्या. नाही नाही तुम्हाला माहित नाही की वेश्या आहे. कोण वेश्या आहे? कोण गेले नाही तिची घरी? कोण राजा महाराजा तिच्या घरात गेला नाही? मग तो पुण्यवंत झाला. अरे चांगल्या माणसांची कल्याण उद्धार कोणी करतील. आणि मी ह्याच कार्यासाठी मी जाणार त्यांच्याकडे. चांगल्यांचं भलं. आता बघा 95% गुण घेतलेल्या मुलांना शाळेत घेऊन बोर्डात आणणं ही सगळ्या शाळा करतात. 35% गुण घेतलेल्यांना मस्त तुम्ही मेरिट मध्ये आणा, म्हणजे तुमचं काहीतरी शिक्षण संस्थेचं भलं होईल किंवा तुम्ही उत्तम कार्य केलं असं सिद्ध होईल. तसं बुद्ध म्हणाले, अशा चांगल्या माणसाला चांगलं करण्यात काय आहे? तुम्ही वाईट म्हणताय ना, मी तिच्यासाठी जाणार, कारण तिला सन्मार्गात आणायचं आहे मला. तिच्या वृत्तीपासून तिला परावृत्त करायचं आहे मला. मी जाणार म्हणाले उद्या. महाराज अजिबात जमणार नाही आम्हाला. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही येऊ नका उद्यापासून, आम्ही जाणार म्हणाले. दुसऱ्या दिवशी बुद्ध भगवंत गेले. रस्त्याची दोन्ही बाजूनी माणसं उभं राहून बघत होते. वैशालीची नगरवधू नावाचे एक हिंदीमध्ये पुस्तक आहे, वाचलं पाहिजे ते. अद्भुत पुस्तक आहे, वैशालीची नगरवधू म्हणून. माणसं दोन्ही बाजूने बघे. आमच्या देशात भग्यांची गर्दी फार मोठी असते. कसे जातात काय होते बघायला सगळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभे आहेत. एकही उलटे सुई करत नाही. गेले, जाऊन दारात उभे राहिले. पाद्यपूजन केली तिथे दारावर. आणि भिक्षापात्र पुढे केले बुद्धांनी. त्या भिक्षापात्रात काय टाकावं? आयुष्यभर आपल्या जीवनात कमवलेली जेवढी संपत्ती होती ती एका ताम्रपत्रावर लिहून ताम्रपत्र जोडीत टाकलं. महाराज आजपर्यंत मी पापाने पुण्याने काही म्हणा काही जे काय मिळवलेलं ही सगळी मी तुमच्या जोडीत टाकली, ते तुम्ही घ्यावं. ते म्हणाले मी ही सगळी सोडूनच संन्यासी झालो, आता ही कशाला घेऊ म्हणाले. मला जर संपत्तीचा हाव असता तर मी राज परिवार सोडून संन्यासी कशाला झालो असतो. हे काही नको म्हणून मी सोडून आलो आणि तुझी घेऊन काय करू म्हणाले.
आम्रपाली म्हणाली, तुमच्या जोडीत एकदा टाकले परत घेता येणार नाही, तुम्हाला काय करायचं करा. आणि एकच माझी प्रार्थना की उद्यापासून तुमच्या संघात मला सामील करून घ्या. म्हणजे संघम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, बुद्धम शरणम गच्छामि. मी बुद्धाला शरण आलेले, बुद्धांचे संघाला शरण आलेले आणि मी धर्माला शरण आलेले. धम्मम शरणम गच्छामि. बस मी आता घराकडे वापस नाही जाणार, आता मी तुमच्या मागे आहे. आम्रपालीला चिवर दिली. चिवर म्हणजे भिक्षावस्त्र दिली तिला. महान संन्यासिनी बनली. अशी एक नाहीये, विशाखा म्हणून अशा अनेक महिला ज्याला पापी समजत होते लोक, त्यांना सन्मार्गात आणले होते. ही परंपरा आहे आमच्या देशाला. अनेक ऋषी मुनींनी असं वाट चुकलेल्या माणसांना वाटेवर आणले. महाराष्ट्रातील अनेक संतांनी किंवा देशभरातील अनेक साधू संत सत्पुरुषांनी वाट चुकलेल्या माणसांना वाटेवर आणले. महत् प्रयास करून तुम्ही काढील तोची ज्ञान, तोची ज्ञानी करा तो खरा ज्ञानी आहे असं म्हणतात. म्हणून रात्रंदिवस परमार्थ करणं याचा अर्थ थोडासा काहीही काम करत असताना परमात्म्याचे नाव मुखात असावं आणि एकच म्हणावं की हे आपली कार्य आहे, मी करतो. आपलीच कार्य समजून असं करावं की जे प्रपंच आम्ही करतो ही भगवंताचीच कार्य. यातलं जे काय श्रेय अपश्रेय लाभ हानी सर्व ही तुझीच आहे असं समजून करणं सुद्धा रात्रंदिवस परमार्थ करणं. किंवा यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम्. आत्मा त्वं गिरिजामतिः. त्वं आत्मा, तू आत्मा आहे. गिरिजा म्हणजे बुद्धी तुझी पत्नी आहे. इंद्रिय सर्व तुझी सहचारी आहे. आत्मा तुम गिरिजामती सहचरा प्राणा शरीरम. प्राण सहचर आहे. माझं घर ही शरीरच माझं घर असं समजा. प्राणा शरीरम ग्रहम. पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधि संचार पदयो प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वाजो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम्. आचार्य शंकर म्हणतात, मी जे जे उच्चार करेन हे सर्वही तुझी स्तुती समज. मी जे जे अर्पण करेन ते सर्वही नैवेद्य समज. नैवेद्य. मी जेवढा प्रदक्षिणा करेन यालाच तू, मी जेवढा जेवढा संचार करेन माझ्या संचाराला तो प्रदक्षिणा समज देवा. कळत न कळत मी काय केलं असेल तर माफ कर आणि ही तुझी आराधना आहे असेच मी जीवन जगतो असं मनापासून जर म्हटलं तर हे रात्रंदिवस परमार्थ त्यांचीच करतो. आमच्यासाठी काय. मी म्हटलं तर माझ्यासाठी होते, तू म्हटलं तर तुझ्यासाठी होते. असं का करू नये. तो यातलं काय सुख दुःख असेल ते सर्व तुझीच. लाभ हानी तुझीच आहे. चांगलं वाईट तुझीच आहे. माझं काय नाही. तू सूत्रधारी आहे आणि मी अस्त्रधारी. तू जसं कठपुतली जसं खेळवतो तसं मी खेळतो. असं तरी महिन्याचा धाडस करावा आणि
भगवत भावनेने व्यवहार करा, केले तरी चालेल. किंवा रात्रंदिवस एकदाच आपण आपल्या श्वासामध्ये तो मी परमात्मा आहे हे बसवावं. श्वास सोडताना स म्हणावं, श्वास घेताना स म्हणावं आणि सोडताना हम म्हणावं. अहम सह अहम, तोच मी आहे. असे एक दृढ धारणा मनात असावी. आणि 21,600 श्वास मी दर दिवशी घेईन. प्रत्येक श्वासात मी त्यांचाच दिलेले मंत्राचे स्मरण करतो. एवढंच नाही, मी अनुसंधान करतो या भावनेने. अहर्निशी परमात्माने म्हणून आपण मनुष्य जन्म सार्थक करण्याकरता सन्मार्गाचा अवलंबन करून, सद्गुणांचा उपयोग करून, कोणालाही बाधा व्यथा त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपण आपली जीवन रचना करू, मार्गक्रमण करावं. करण्याची बुद्धी शक्ती सद्गुरु भगवान सर्वांना देव. राजा ते पहा,